हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, 28 सप्टेंबर 2025ला MPSCची राज्यसेवा होणार आहे, पूर्वपरीक्षा. तर आता आपल्याकडे जवळपास 100 दिवस राहिले आहेत फॉर द प्रिलिम्स एक्झाम. आणि हा जो टाइम पिरियड आहे ना, हा ॲब्सोल्यूट सफिशियंट आहे. जरी तो व्यक्ती बिगिनर असेल, ज्याचा फर्स्ट अटेम्प्ट असो, की जो व्यक्तीने UPSC किंवा MPSCची परीक्षा आधी पण दिली असेल, पण कुठं ना कुठं स्ट्रगल करत आहे, आपलं जो नाव आहे लिस्टमध्ये आणण्यासाठी, अशा दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटसाठी हा टाइम पिरियड जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सफिशियंट पण आहे. पण सफिशियंट तेव्हाच राहणार जेव्हा तुम्ही आपल्याकडून जे आहे प्रॉपर एक स्ट्रॅटेजाइज वेने प्रिपरेशन कराल तर. आणि एक गोष्ट मनात नेहमी लक्षात ठेवा, एक क्लॅरिटी तुमच्या मनात नेहमी राहायला पाहिजे की हे जे पुढचे 100 दिवस आहेत, जेव्हा तुम्ही प्रिपेअर कराल तर तुमचं MPSCच्या प्रिलिम सोबत UPSC साठी पण जे आहे प्रिपरेशन एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये होतच राहणार. कारण की आता काय झालेलं आहे, MPSC मधले तुम्ही जर PYQ अनालाइज कराल तर तुम्ही नोट डाऊन कराल की खूप सारे क्वेश्चन्स ना, काही कन्सेप्च्युअल पॅटर्न जो UPSC मेनली एक्सप्लोर करतो ते MPSC विचारायला लागली. इवन UPSC मध्ये पण खूप साऱ्या टॉपिक्स जे मेनली स्टेट स्पीसीएसमध्ये विचारले जातात, जसे की हे काही क्वेश्चन्स बघू शकता तुम्ही, जे मेनली स्टेट स्पीसीएसवाल्या एक्झाम्स असतात ना त्याच्यामध्ये येतात. असे टाईपचे पॅटर्न आता UPSC पण एक्सप्लोर करत आहे. तर कुठं ना कुठं सिलॅबस ओव्हरलॅप आणि पॅटर्नमध्ये न्यू चेंजेस आणल्यामुळे आपलं जर अभ्यास चांगल्याने झालं तर आपलं UPSC ॲज वेल ॲज MPSC साठी पण प्रिपरेशन ऑन द वे सोबतच होतच राहणार. ठीक आहे, म्हणून पुढचे हे 100 दिवसासाठी जे काही तुम्ही अभ्यास करत आहे ते खूप चांगल्याने करा. आणि हे जे पुढचे 100 दिवस आहे ते एक गेम चेंजर म्हणून ॲक्ट करू शकतात तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही रेडी आहे की तुम्ही आपल्याकडून परफेक्ट 100% एव्हरी डे अभ्यास करणार. तर आपण जेवढं पण अभ्यास करू शकतो, ट्राय टू गिव्ह युअर 100% एव्हरी सिंगल डे इन दिस लास्ट 100 डेज बिफोर प्रिलिम्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काय झालेलं आहे, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे MPSCचं नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये किती पोस्ट यावर्षी MPSC भरणार आहे. ठीक आहे, ते मेन्शन आहे बघा, 385 पोस्ट. आणि आपल्याला माहिती आहे लाखोमध्ये ॲस्पिरंट जे आहे पेपर देतात आणि सिलेक्शन बघा फक्त 300 ते 400 मुलांचं होते. तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हाय आहे. आपल्याला जे आहे थोडं स्पीड फास्ट करून आणि अभ्यासला जे आहे प्रॉपर ऑर्गनाइज वेमध्ये करावे लागेल. त्याचबरोबर कॉम्पिटिशन तर एका साईडने आहेच, पण हे कट ऑफ बघू शकता तुम्ही. 22चं कट ऑफ होतं 106, 23चं कट ऑफ 108. त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता जे पुढचे एक्झाम्स आहेत त्यांचे पण कट ऑफ जे राहणार आहे MPSC प्रिलिमचे ते हायच राहणार आहे. सो आता आपल्याकडे एकच उपाय आहे, यू शुड बी रेडी टू गिव्ह युअर 100% एव्हरी सिंगल डे इन लास्ट 100 डेज. आता हेल्प करू शकते ते मी तुम्हाला इथं सांगते. आता हे जे पुढचे 100 डेज आहेत त्याला आपण कसं प्लॅन करायला पाहिजे, कुठले लिमिटेड आणि रेलेव्हंट रिसोर्सेस यूज करायला पाहिजे, कुठल्या सब्जेक्टला प्रायोरिटी करायला पाहिजे, त्याचबरोबर हाऊ मेनी डेज आपल्याला कुठल्या सब्जेक्टला डिनोट करायला पाहिजे, प्रॅक्टिस आणि मल्टिपल रिव्हिजन कशा प्रकारे करायला पाहिजे, ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगायचे आहेत. सर्वात आधी टेलिग्राम ग्रुप जे आहे आपल्या चॅनलचं तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला सपोज 1 to 1 कन्व्हर्सेशन करायचे असेल माझ्यासोबत, तर तुम्ही गुगल फॉर्म जे आहे त्याची पण लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे ते फिल तुम्ही करू शकता. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, की जे पण मुलांनी माझं 4 प्लॅनवालं स्ट्रॅटेजी व्हिडिओ फॉलो करत असणार तर ते आपलं जे प्लॅन आहे त्यालाच कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे, पण ज्या मुलांनी नवीन आहे त्यांना प्रिपरेशन स्टार्टिंगपासून सुरू करायची असेल ते हा व्हिडिओ थ्रू जे आहे आपलं पूर्ण जे आहे प्लॅन त्याला स्ट्रॅटेजाइज करू शकतात. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा ज्याने केलेलं आहे ते ऑलरेडी तेच सब्जेक्टला किंवा तेच पॅटर्नला फॉलो करा. ठीक आहे, नवीन चेंजेस आणा नको या टाईमला. ओके, बघा पुढचे 100 दिवसाला आपण 2 फेजेसमध्ये डिवाइड केला आहे, दॅट इज 16 जून टू 15 ऑगस्ट, ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट राहील की सर्व GS सब्जेक्ट्सला कंप्लीट करायचं आहे, CSAT पण लक्ष द्यायचं आहे, त्याचबरोबर करंट अफेअर हा पोर्शन पण कव्हर करायचा आहे. आणि नंतर 16 ऑगस्ट टिल प्रिलिम्स आपला फक्त रिव्हिजनवर फोकस राहील, त्याचबरोबर आपलं फुल लेंथ मॉक्सवर फोकस राहणार आहे. तर आता स्टार्ट करूया आपलं मेन हायलाईट. तर बघा 16 जून टू 28 जून अराउंड 12 दिवस ते पॉलिटीसाठी डिनोट केलेले आहे.
आता पॉलिटी हा विषयासाठी कुठलीच आता NCERT किंवा स्टेट बुक्स वाचायची गरज नाही. डायरेक्ट आता तुम्ही लक्ष्मीकांत जे आहे त्याला वाचू शकता. YouTubeवर पण खूप सारे बुक म्हणजे लक्ष्मीकांत बुकचे जे आहेत डिस्कशन अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते पण डायरेक्टली रेफर करू शकणार. आणि ही पुस्तक कशी वाचायला पाहिजे त्याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार चॅनलवर. कारण की खूप सारे मुलांना डाऊट्स असते की आपल्याला लक्ष्मीकांत मध्ये खूप कन्फ्युजन होते किंवा आपल्याला कशाप्रकारे करायला पाहिजे. ठीक आहे, तर याच्या रिलेटेड एक व्हिडिओ लवकरच आणणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मीकांत इज अ बायबल फॉर द पॉलिटी. कारण की 15 टू 17-18 क्वेश्चन्स घेऊन घ्या, दरवर्षी पॉलिटीमधून येतात. आणि इतकेच क्वेश्चन जर आपण पॉझिटिव्ह मार्क्स केले, ठीक आहे, फक्त एका बुक रेफर करल्याने, तर आपल्याला कुठे ना कुठे फायदा होऊ शकतो. म्हणून पॉलिटी या विषयाकडे खूप चांगले लक्ष द्या आणि लक्ष्मीकांत हे पुस्तक चांगल्याने बाय हार्ट करून घ्या. आणि लक्ष्मीकांतमध्ये पण जे PYQ तुम्ही जर अनालिज कराल, तिथे काही तुम्ही अनालाइज कराल की रिपीटेड काही टॉपिक्स आहेत जे वारंवार MPSC विचारतो, जसं की काही आर्टिकल्स झाले, ठीक आहे, त्या हिशोबाने काही सेक्शन्समधून ते वारंवार प्रश्न विचारतो. तर ते मी सर्व एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊन आणणार. ते पण तुम्ही व्हिडिओ लवकरच पब्लिश करून घेईल. ते पण तुम्ही एकदा बघून घ्याल तर तुम्हाला अनालाइज होणार की लक्ष्मीकांत वाचताना कुठल्या टॉपिककडे आपल्याला काय काय फोकस करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आहे इम्पॉर्टंट रिपीटेड टॉपिक सेपरेट व्हिडिओज मी सर्व सब्जेक्ट्ससाठी घेऊन येणार, किंवा मी एक कंबाईन व्हिडिओ आणेन ज्याच्यामध्ये आपण पूर्ण डिस्कस करू. आणि हे कुठून मला माहित होणार, बाय अनालायझिंग द PYQ. तुम्ही आता PYQs रेग्युलर बेसिसवर करणार तरी पण तुम्ही जे आहे थीम्स अनालाइज लवकर लवकर करू शकेल. आणि एक गोष्ट, या टाइमला CSAT जे आहे साठी तुम्ही अप्रॉक्स 2 दिवस पर वीक देऊ शकता, अराउंड 1 to 1 hour. आणि हे जे टाइम आहे ते मी एक आयडियल टाइम पिरियड सांगितला आहे. तुम्ही याच्यामध्ये चेंजेस आणू शकता. इथे पण जे मी डेज अलॉट केले आहेत ते तुम्ही आपल्या सब्जेक्टची कुठे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहे, कुठे आपला वीक पॉईंट आहे, त्या हिशोबाने जे आहे तुम्ही हे डेजमध्ये चेंजेस आणू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करते. पण मी एखादा आयडियल प्लॅन कसं राहायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, CSATचं झालं. अप्रॉक्स 2 days पर वीक 1 to 2 hour. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे पण तुम्ही चेंज आणू शकता, तुमच्यावर डिपेंड करते. जसं आपल्याला माहिती आहे CSATमध्ये काय येते, पॅसेजेस येतात, मॅथ्स येते आणि रिझनिंग येते. ठीक आहे, तर हे पॅसेजेस, रिझनिंग आणि मॅथ्स हे तिन्ही जे आहे, काही मुलांसाठी पॅसेजेस हार्ड असू शकतात, काही मुलांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग अकॉर्डिंग टू युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस डेज अलॉटमेंट तुम्ही चेंज करू शकता. ओके, आता प्रॅक्टिस. इथे तुम्ही लक्ष्मीकांत वाचत आहे, तर लक्ष्मीकांत वाचताना पॉलिटीचे PYQs तेव्हाच्या तेव्हा रिपीट जे आहे प्रॅक्टिस करून घ्यायचे. त्याचबरोबर पॉलिटीचे सेक्शनल पण काही द्यायचे आणि नंतर हळूहळू जे आहे फुल लेंथ मॉकवर शिफ्ट व्हायचं. आणि हे जे सेक्शनल आणि फुल लेंथ मॉक आहे ते ट्राय करा सॅटर्डे संडेला. जे तुमचं रिव्हिजन राहणार, हप्त्याभर जे वाचलं आहे ते जे तुम्ही रिवाईज करणार सॅटर्डे संडेला, त्याच टाइमला सेक्शनल तुम्ही करू शकता. आणि हळूहळू फुल लेंथ मॉककडे पण जायचं. आणि PYQ जे राहणार ते डेली बेसिसवर करायचे. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत आहेत एकदा बघायचं की पर्टिक्युलर चॅप्टरमधून किती प्रश्न आलेले आहेत, सो दॅट तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही जे वाचत आहे किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये वाचत आहे ते बरोबर आहे की नाही. ओके, रिगार्डिंग करंट अफेअरसाठी तुम्ही इयरबुक वापरू शकता. ठीक आहे, सिम्प्लिफाईड म्हणून एक इयरबुक असते, ते पण तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, परत काही पब्लिकेशनचे पण बुक्स आहेत, काही जे रेफरन्स आहे मी लिंक करून देणार. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स त्याचे मेन्शन करून घेणार. तुम्ही ते जे आहे लिंकवर क्लिक करून ते बुक परचेस करून आपलं करंट अफेअर सेक्शन जे आहे ते पण चांगल्याने प्रिपेअर करू शकता. ओके, हे जे आहे हे खालचं सेक्शन ते तुमचं डेली बेसिसवर किंवा वीकली बेसिसवर राहायलाच पाहिजे. आणि हे आपलं मंथ वाईज थोडं चेंजेस येणार याच्यामध्ये. ठीक आहे, सेकंड आहे सायन्स. आता मी सायन्ससाठी अराउंड 11 ते 12 दिवस डिनोट केले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला NCERTs वाचायची आहे किंवा तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स पण वाचू शकता. आणि हे सायन्समध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी, मग केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर फिजिक्स, याच ऑर्डरमध्ये तुम्ही जे आहे टाइम इन्व्हेस्ट करा. कारण की बायोलॉजीमध्ये खूप जास्त प्रश्न येतात, त्याच्यानंतर मग केमिस्ट्रीचा वेटेज असतो आणि त्याच्यानंतर फिजिक्सचा. ओके, सो टाइम अकॉर्डिंगली इन्व्हेस्ट करा. तुम्ही स्टेट बोर्डची बुक वापरा किंवा NCERT वापरा, हे तुमची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. आणि काही मुलं लुसेंटचा पण पुस्तक जे असते, ठीक आहे, GKची, ती पण रेफर करू शकता फॉर कव्हरिंग द सायन्स पोर्शन. आणि हे खालचं मी जसं सांगितलं ते हे सेमच राहणार आहे. आता राहिला आपलं हिस्ट्रीसाठी अप्रॉक्स 15 दिवस लागणार आहे, कारण की हिस्ट्री खूप मोठा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एन्शियंट, मिडिव्हल आणि मॉडर्न पण कव्हर करायचं आहे. तर एन्शियंट आणि मिडिव्हल करायसाठी आपण NCERT, ओल्ड NCERT ही पुस्तक वापरू शकतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एन्शियंट आणि मिडिव्हल करणार आणि जेव्हा तुम्ही PYQs बघणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल मॉडर्नवर फोकस MPSCचा जास्त असतो ॲज कम्पेअर टू एन्शियंट आणि मिडिव्हल. एन्शियंट अँड मिडिव्हलमध्ये पण
फाउंडर्स, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ऑथर, बुक्स, ठीक आहे, किंग्सने कोणते बुक्स लिहिले हे सर्व वगैरे येतात मॅच द पेअरच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे. आणि खूप कमी प्रश्न विचारले जातात ॲज कम्पेअर टू मॉडर्न हिस्ट्री. सो टाईम अकॉर्डिंगली जे आहे डिनोट करायला पाहिजे. ठीक आहे, ज्याला जास्त प्रश्न विचारला ज्या सेक्शनमधून त्याला जास्त टाइम डिनोट करायचं, ज्याच्यामधून कमी प्रश्न विचारतात त्याला थोडं टाइम कमीही दिलं तरी चालेल. ठीक आहे, PYQs अनालाइज केल्यानंतर हे तुम्हाला गोष्ट समजणार आहे. हे झालं आपलं हिस्ट्रीचं सेक्शन. ठीक आहे, एन्शियंट आणि मिडिवलसाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोज तुम्हाला आता या मोमेंटवर NCERT नसेल वाचायची तर तुम्ही डायरेक्ट लुसंट ही जी पुस्तक आहे ती डायरेक्ट रेफर करू शकता. पण जेव्हा तुम्ही लुसंट वाचता तेव्हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, लुसंटमध्ये ना खूप डायरेक्ट ना फॅक्ट्स मेन्शन आहेत, तर तुम्हाला मेमोराईज खूप सारे फॅक्ट्स करावे लागेल. तर जर तुम्ही रेडी असाल तरच तुम्ही लुसंट बुक रेफर करा. कारण की NCERT मध्ये कसं एक स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सर्व मेन्शन असते, पण लुसेंटमध्ये डायरेक्टली फॅक्ट्स मेन्शन असतात. म्हणून थोडं जे डिफरन्स असते याच्यामध्ये, याला आपल्या स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये असते म्हणून आपण बोर होणार नाही. पण जर लुसेंट वाचत आहे तर बोर होण्याची क्षमता म्हणजे पॉसिबिलिटी आहे, कारण की फॅक्ट्स आपल्याला तेव्हा डायरेक्ट बाय हार्ट करावं लागेल. आता हे तुमची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे की तुम्हाला काय करायचं आहे. ओके, रिगार्डिंग हे झालं आपलं एन्शियंट आणि मिडिवल. आता राहिलं मॉडर्न. मॉडर्नसाठी स्पेक्ट्रम इज अ बेस्ट बुक. ठीक आहे, इंग्लिश मिडियमवाल्या मुलांसाठी. जर स्पेक्ट्रम वाचत असेल तर त्यांना काही ॲडिशनल सेक्शन महाराष्ट्र रिलेटेड करावं लागेल, ज्याच्यामध्ये आपलं समाज सुधारकचं पोर्शन वगैरे येते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत तिथून जे आहे काही सेक्शन हे कव्हर करू शकतात. पण जे मराठी मीडियमची मुलं आहेत ते डायरेक्ट समाधान महाजन सरांची पुस्तक जी आहे तीही रेफर केली एकटी बुक तरी पण तुमचं पूर्ण मॉडर्न हिस्ट्री चांगल्याने कव्हर होऊन जाणार. ओके, नाऊ कमिंग टुवर्ड द जॉग्रॉफी. जॉग्रॉफीमधून पण खूप जास्त प्रश्न विचारले जातात. तर NCERT फिजिकल जॉग्रॉफीची 11वीची, NCERT 12ची फॉर ह्युमन जॉग्रॉफी ही दोन तुम्ही कव्हर केलं तरी तुमचं मॅक्झिमम जॉग्रॉफीचं पोर्शन कव्हर होऊन जाणार. मीने PYQचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे जॉग्रॉफीचं, तिथं मी तुम्हाला सांगितलं आहे की डायरेक्ट NCERT मधले खूप सारे फोटोज असेल, ठीक आहे, फिगर्स ते डायरेक्ट MPSCने विचारलं आहे. सो MPSCसाठी NCERT बिकम मस्ट. पण काही मुलं जे आहेत मराठी मीडियम वाले सौदी सरांचं पुस्तक वगैरे जे आहे ते पण रेफर करू शकतात. हे इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, तुम्हाला काय रेफर करायचं आहे तुम्ही ठरवा. राहिली जॉग्रफीमधलं मॅपिंग. मॅपिंगमध्ये वर्ल्ड मॅपिंग, इंडियन मॅपिंग आणि महाराष्ट्र मॅपिंग. ठीक आहे, वर्ल्ड मॅपिंगमधलं पण रिव्हर्सवालं सेक्शन वगैरे पण येतो. ठीक आहे, काही प्लॅट्यूज वगैरे कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये ते विचारलं जाते. इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये पण सेम रिव्हर्सचे ट्रिब्युटरीज कुठल्या सेक्शनमध्ये काय मिळते हे सर्व येतात. ठीक आहे, म्हणून मॅपिंग सोबतल्या सोबत करत चला. कारण की जेव्हा तुम्ही NCERT वाचत आहे किंवा कुठलं पण रेफरन्स बुक रेफर करत आहे जॉग्रफीसाठी तर मॅपिंगसाठी ॲटलास तुमच्यासोबत नेहमी राहायला पाहिजे. सो दॅट तुम्ही व्हिज्युअल जे आहे ग्राफ्स आपल्या माइंडमध्ये कन्झ्युम करत राहाल आणि तुम्हाला जे आहे पेपरच्या टाईमला खूप चांगल्याने लक्षात येणार. ठीक आहे, वारंवार तुम्ही जे टॉपिक्स पाहत राहणार आहे किंवा ॲटलास तुम्ही अनालाइज करत राहणार आहे तर एक मेमरी बनून जाते आपल्या माइंडमध्ये आणि लास्ट मोमेंटला डेफिनेटली ते आपल्याला आठवते. म्हणून मॅपिंग तुम्ही नेहमी करत राहा, ॲटलास नेहमी रेफर करत राहा. ओके, आणि रेस्ट ऑफ द सेक्शन तुम्हाला मी आधीच सांगितलं ते आपलं सेम राहणार आहे. नाव रिगार्डिंग इकॉनॉमी, अराउंड 7 days आपण अलॉट केले आहेत याच्यासाठी. तर बघा, UPSCमध्ये विचारण्याला इकॉनॉमी सेक्शन खूप डिफरंट असतो आणि MPSCमध्ये जो इकॉनॉमी सेक्शन विचारला जातो ते खूप डिफरंट असतो. हे तुम्हाला समजायचं असेल तर PYQचा एक व्हिडिओ टाकलेला आहे इकॉनॉमीचा, ते तुम्ही रेफर करा, तुम्हाला समजून जाणार. ठीक आहे, तर इकॉनॉमीसाठी तुम्ही NCERT रेफर करू शकता 9th, 10th आणि 12th. 12th पण मॅक्रो इकॉनॉमी सेक्शनचं. आणि जर तुम्हाला NCERT नसेल वापरायची तर तुम्ही जे काही रेफरन्स बुक रेफर करत असेल त्याला तुम्ही कंटिन्यू करा. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठला पण एकच रेफरन्स बुक आपल्याला रेफर करायचं आहे, जास्त रेफरन्स बुककडे वळा नको. जेव्हा तुम्ही इकॉनॉमी वाचणार तर तिथलं इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट, ठीक आहे, बजेट करंट इयरचं महाराष्ट्राचं आणि इकॉनॉमिक सर्वे, ठीक आहे, ते करून घ्यायचं. आणि बजेट जेव्हा तुम्ही वाचत आहे तर काय नवीन स्कीम्स आले आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणलेले आहेत ते तुम्ही थोडं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर जो आपला युनियन बजेट असतो, ठीक आहे, सेंटरनी काय स्कीम्स आणल्या आहेत जे एका ग्रँड ब्रॉड लेवलवर ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप महत्त्वाचे आहेत ते पण आपल्याला कव्हर करावे लागेल. कारण की PYQच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार की स्कीम्सवर खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, त्याच्यामुळे स्कीम्स पण खूप चांगल्याने तुम्हाला करायचं आहे. राहिलं काही इम्पॉर्टंट एरिया इकॉनॉमीचं जसं की 5 year प्लान, सेन्सस, इंडेक्सेस, हे सर्व जे आहे तुम्हाला करावे लागेल. इंडेक्सेस जे राहणार आहेत ते आपल्या करंट अफेअरमधून तुमचं कव्हर होऊन जाणार आणि हे रेस्ट ऑफ द सेक्शन तर सोबत चालणार आहे. ठीक आहे, आणि प्लीज तुम्ही
इकॉनॉमी जेव्हा वाचत आहे त्याचे PYQs तेव्हाच्या तेव्हाच करत चालाल. ठीक आहे. व्हिडिओज चॅनलवर आहे, प्लेलिस्ट आहे सेपरेट, ते तुम्ही रेफर करू शकता. आणि 2-3 सब्जेक्ट जे राहिले आहेत ते मी लवकरच कव्हर करून घेणार. आता राहिलं एन्व्हायर्नमेंट. आता एन्व्हायर्नमेंटसाठी अप्रॉक्स 4 दिवस पण इनफ आहेत. कारण की UPSCमध्ये एन्व्हायर्नमेंटला खूप जास्त वेटेज आहे, पण MPSCमध्ये एन्व्हायर्नमेंट सेक्शनला तितकं वेटेज नाही. फार कमी प्रश्न विचारले जातात. तर एन्व्हायर्नमेंटसाठी तुम्ही जास्तीत जास्त 4-5 दिवसच डिनोट करा, त्याच्यापेक्षा जास्त करायचे नाही. तर एन्व्हायर्नमेंटसाठी तुम्ही शंकर IAS किंवा PMF IASची नोट्स रेफर करू शकता. पण तिथला पण काही इम्पॉर्टंट चॅप्टर्सच तुम्हाला करायचे आहेत. आता हे कुठले चॅप्टर्स करायचे आहेत ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे ते अपलोड करून घेणार. ठीक आहे. तर तुम्ही चॅनल ला जॉईन करून जे आहे प्रॉपरली ते बघून घ्या. राहिलं आपलं रेस्ट ऑफ द पिरियड. आपलं सर्व कव्हर झालेलं आहे बघा. पॉलिटी, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि एन्व्हायर्नमेंट. आता राहिलं आपला मेजर 16 ऑगस्ट पासूनचं टिल एक्झाम. तुमचं फोकस राहणार फक्त रिव्हिजन. काही महाराष्ट्र स्पेसिफिक काही टॉपिक तुमचे राहिले असेल किंवा काही तुमचं बॅकलॉग राहिलं असेल ते तुम्ही कव्हर करून घ्या. आणि काही मिसलेनियस टॉपिक्स. आता मिसलेनियस टॉपिक्सचे काही नोट्स जे आहेत, ठीक आहे, कुठले कुठले टॉपिक्स आहेत, जसं आपण म्हणू शकतो काही शॉर्ट ट्रिक्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, किंवा आपण म्हणू शकतो आपल्याला प्रिॲम्बल कसं, प्रिॲम्बलचे हायलाइट्स, किंवा आपण म्हणू शकतो फंडामेंटल राईट्सचे हायलाइट्स, हे सर्व जे आहेत मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून घेणार. ते तुम्ही डायरेक्टली तिथून रेफर करून वाचू शकता. ओके. आणि जसं मी सांगितलं, रिव्हिजन फेज राहणार आपलं, फुल रिव्हिजन करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कालावधी राहणार आहे तिथं तुम्हाला ॲटलिस्ट 5 ते 10 फुल लेंथ मॉक तर तुमचे व्हायलाच हवे. ठीक आहे. फुल लेंथ मॉक द्यायचं. कुठल्या पण कोचिंगची जी आहे तुम्ही फुल लेंथ मॉक देऊ शकता. ओके. अँड दॅट्स इट. आपण पूर्ण सब्जेक्ट कशा प्रकारे करायला पाहिजे, किती दिवस डिनोट करायला पाहिजे ते सर्व कव्हर केलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन.